आरती बिराजदार. जनवार्तामध्ये सर्वांचे स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. आमदार झाल्यानंतर वाहतूक व पार्किंगची समस्या सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष देईल असे आश्वासन कसबा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी नागरिकांना दिले. आता झालं तुमचा फोन येत होता की दुसऱ्या नंबरवर बोलवतो त्यामुळे तुमचं उचलता येत नव्हतं. आज येऊन जातील ते. कोथरूड मतदारसंघातील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांचा कोथरूड भागात मोठ्या दिमाखात रोड शो करण्यात आला. आपल्याला विनंती करण्यासाठी श्री अमित राज ठाकरे आपल्या पुणे शहरात दाखल झालेले, त्यांच्या सभेत निहार बिंदू माधव ठाकरे हेही आपल्याला विनंती करण्यासाठी आज या पुणे शहरात आहेत. श्री निहार बिंदू माधव ठाकरे आणि श्री अमित राज ठाकरे.
कोथरूड मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांची कोथरूड भागात दुचाकी रॅली काढण्यात आली. शिवसेनेचा प्रचार संपूर्ण मतदारसंघ शिवसैनिकांनी आणि महिला आघाडीने या ठिकाणी ढवळून काढला आणि विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू या ठिकाणी घसरलेली आहे. विरोधी पक्षाने या ठिकाणी गुंडगिरीचं गेल्या 2 दिवसामध्ये गुंडगिरीचं वातावरण या कोथरूड मतदारसंघामध्ये पैशाच्या जोरावर चालवलेलं आहे. असल्या गुंडांना शिवसेना भीक घालत नाही. असल्या गुंडांची खांडोळी करायला शिवसेनेला वेळ लागणार नाही. गेले 2 दिवस दहशतीच्या छायेखाली संपूर्ण मतदारसंघामध्ये वसाहतींमध्ये गुंडांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी पोलीस असतील तर पोलिसांनी नोंद घ्यावी की ज्या ज्या ठिकाणी असे गुंड कार्यरत असतील त्यांचा बंदोबस्त तुम्ही करा, नाही तर 3 दिवस झाल्यानंतर आम्हाला त्याचा जाब विचारू नका. या 3 दिवस आम्ही शांतता पाळू ही अवलाद शिवसेनेची आहे. जे आमच्या समोर या राज्याचे तुकडे करायला निघालाय पक्ष, या महाराष्ट्रामध्ये 5 मुख्यमंत्री त्यांना करायचे. एक विदर्भाचा करायचा आहे, एक मराठवाड्याचा करायचा आहे, एक पश्चिम महाराष्ट्राचा करायचा आहे, एक उर्वरित महाराष्ट्राचा करायचा आहे. शिवसेनेला मात्र या महाराष्ट्राचा एकच मुख्यमंत्री करायचा आहे आणि तो फक्त शिवसेना आणि आपण मतदारच करू शकतो. या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. जातीपातीचं राजकारण होत आहे. आपण सर्व कोथरूडकर परिवारातल्या नागरिकांना माझी विनंती आहे की यामध्ये आता गेले 2 दिवस काही लोक आता घरामध्ये लपून बसतायत, पक्षाच्या भीतीखाली नेत्यांच्या दबावाखाली घरात बसतायत. माझं आव्हान आहे या 2-3 दिवसामध्ये आपण सर्वांनी जागरूक राहणं आवश्यक आहे. कारण दहशतवादाच्या विरोधात, अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात, जुलूम जबरदस्ती करण्याच्या विरोधात बांधवांनो शिवसेनेचा जन्म झालेला आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना मागे हटणार नाही. माझी शिवसैनिकांना विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी दक्ष आहोत. येत्या 2-3 दिवसामध्ये कुठेही अगदी कानावरती कुणाचा ब्रश शब्द जरी कानावरती आला तरी त्याचा समाचार घ्यायला आपण सिद्ध आहोत, हे मी खात्रीपूर्वक सांगतो. आर पाटील यांच्या डोक्यात सत्तेचा माज आहे असे वक्तव्य कोथरूड येथील जाहीर सभेत विनोद तावडे यांनी केले. अरे त्याला मी सांगतो असं आर पाटील म्हणाले, करायचाच बलात्कार तर निवडणुकीच्या नंतर करायचा असं नालायक वक्तव्य आर पाटलाने केलं. अहो आर पाटील, बलात्कार निवडणुकीच्या आधी काय, निवडणुकीच्या वेळी काय, निवडणुकीनंतर काय, ते महिलेचं शोषण आहे, तो गुन्हा आहे. आणि तुम्ही गृहमंत्री उपमुख्यमंत्री होता, लाज वाटत नाही? शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुमच्या ज्या जिभेवर नाही येतं त्या जिभेवर तुम्ही अशा प्रकारचं समर्थन करता. सत्तेचा माज आहे, माज यांच्या डोक्यात. आणि हा माज उतरवायचं काम 15 तारखेला या राज्यातल्या 11,80,00,000 जनतेला करायचं आहे आणि तो निर्धार तुम्ही व्यक्त केला पाहिजे. विधानसभा निवडणुकीत मेहतर वाल्मिकी समाजाच्या मागण्या जो उमेदवार पूर्ण करेल त्याच पक्षाच्या उमेदवाराला वाल्मिकी समाजाचा पाठिंबा असेल असे मेहतर वाल्मिकी समाजाने जनवार्ताच्या प्रतिनिधींना सांगितले. अखिल भारतीय मेहतर वाल्मिकी महासंघाच्या तर्फे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री शशिकांतजी मेहत्रे यांनी समाज बांधवांची मीटिंग घेतली आणि त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की जो कोणी आमदार किंवा जो कोणी पक्ष या समाजाला आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करेल, ज्या मागण्या आमच्या पूर्ण करतील, आमची दिलेली आश्वासनं पूर्ण करतील. कारण आत्तापर्यंत जेवढे निवडून आलेले आहेत त्यांनी फक्त आम्हाला तोंडाला पाणी पोचलेले आहेत. आमच्या समाजामध्ये वसंत चव्हाणानंतर आत्तापर्यंत कुणालाही विधान परिषद, विधानसभा किंवा कुठे आम्हाला कुठेही सभासदत्व मिळालेले नाही. त्याचप्रमाणे आमच्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत की समाजासाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास मंडळासारखे महर्षी वाल्मिकी महामंडळ मिळावं, तसंच तर हे
लाड समित्या वगैरे ज्या समित्या आहेत त्यांचे परिपूर्णपणे तर त्या समितीचे हे ते काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच इथं वेठबिगारी पद्धतीने जे आपले हे चालू झालेले ठेकेदारी ती ठेकेदारी बंद करावी आणि समाजातल्या मुलांना त्याच पद्धतीने जे शिक्षित अशिक्षित या सगळ्यांना तर समाजासाठी एक ठराविक तर कोटा देऊन ते ठराविक कोट्यांमध्ये आम्हाला सामावून घेण्यात यावं. आज तर 10 वर्ष झालेले विलासरावजी देशमुख यांच्या कारकिर्दीनंतर मेहतर वाल्मिकी समाजासाठी एक आयोग स्थापन झालेला होता, सफाई मजदूर आयोग. तो बंद झालेला आहे. तो पुनर्जीवित करून त्या समाजाच्या काही लोकांना, काही चांगले कार्यकर्त्यांना आणि सुशिक्षित आणि अभ्यासू लोकांना त्यामध्ये नियुक्त करून त्या समाजाचं पुनर्जीवन करावे. त्याचप्रमाणे समाजाच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून समाजासाठी एक शैक्षणिक उपक्रम राबवावा. त्यासाठी स्पेशल कोटा देऊन तिकडच्या समाजातल्या आमच्या लोकांना, विद्यार्थ्यांना आणि लेडीज म्हणजे शक्यतो महिला वर्गांना तर ह्याच्यामध्ये पुढं कसं आणता येईल ह्यासाठी त्यांना तर डेव्हलपमेंट करण्यासाठी घरगुती उद्योग, त्यांना कुटीर उद्योग अशामध्ये सामावून घेऊन त्यांच्या इथं पुनरुज्जीवन करण्यात यावं, जेणेकरून ते महिला वर्ग हे मेहतर वाल्मिकी समाजाचे मोदींनी सांगितल्याप्रमाणे की बाबा तर समाजाच्या देशाचं तर सफाईकरण करा. सफाई तर त्यांनी हे अभियान चालू केलेलं आहे. तर ह्या सफाईमध्ये या समाजाचं तर सफाईकरण करावं, या समाजाला उत्थान मिळवून द्यावं, या समाजाला तर पुनर्जीवन करावं आणि या समाजाला एक मान दर्जा या देशामध्ये मिळावा. याच्यासाठी यांनी सर्वांनी जो कोणी पक्ष आमच्यासाठी प्रयत्न करेल, जो कोणी पक्ष, जो कोणी उमेदवार या समाजाला सपोर्ट करेल, मदत करेल, तो त्यासाठी आमचा समाज पूर्णपणे त्याच्या पाठीमागे राहील. आणि त्याला आमची जेवढी मतं आहेत या पुणे शहरामध्ये कमीत कमी येतं आमचे 2.5 ते 3 लाख मतं आहेत, ते पूर्ण मतदान ह्या लोकांना मिळतील त्याचे आम्ही पूर्ण ग्वाही देतो. अखिल भारतीय मेहतर वाल्मिकी समाजाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांतजी मेहत्रे यांनी पूर्ण आश्वासन दिलेले की जो कोणी या समाजाच्या पाठीमागे उभा राहील त्यासाठी हा समाज पूर्णपणे त्याच्या पाठीमागे राहील. सर्व व्यापारी वर्गाचा पाठिंबा मलाच आहे, त्यामुळे विजय मलाच मिळणार असा विश्वास कसबा पेठेतील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी व्यक्त केला. आणि अहवाल प्रकाशित झाल्यापासून आतापर्यंत 80,000 घरांमध्ये अहवाल पोहोचलेला आहे. भाजपचं सरकार सत्तेवर आल्यावर LBT काढून टाकल्या जाईल असं व्यापाऱ्यांना आश्वासन दिलं. LBT आंदोलनात मी स्वतः सक्रिय सहभागी असल्याने सर्व व्यापारी वर्ग माझ्या मागे ठामपणे उभा आहे. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. KL पांडे यांना पहिला संग्राहक दिनकर केळकर स्मृती छंदवेद पुरस्कार अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संग्राहक दिनकर केळकर स्मृती छंदवेद पुरस्कार KL पांडे यांना नाना पाटेकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नाना पाटेकर बोलत होते, जग इतकं सुंदर आहे ते एका जन्माने बघून होणार नाही, म्हणून नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. परंतु सध्याच्या घडामोडी पाहता पुढे याच जगातून काय पाहावयास मिळणार हा विचार करणे सुद्धा नकोसे वाटते. त्यामुळे नेत्रदान करावे का असा प्रश्न पडतो. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा.
समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीसाठी वापरली जाणारी मतपेटी सील करण्यात आली. निवडणुकीला उभे राहिल्यानंतर उमेदवार सहसा एकत्र येत नाही, पण हा दुरावा बाजूला ठेवून आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार प्रथमच एकत्र आले. विविध विषयावर गप्पा मारत मैत्रीपूर्ण लढतीसाठी त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. निमित्त होते अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी वापरली जाणारी मतपेटी सील करण्याचे. मतपेटी पाहण्यासाठी डॉक्टर अशोक कामत, डॉक्टर सदानंद मोरे, भारत ससाने आणि पुरुषोत्तम नागपुरे यांना बोलावण्यात आले होते. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आजच्या बातमीपत्रात येथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात पुण्यातील काही विशेष घडामोडींसह. नमस्कार.